नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे. मधुमेहापासून मुक्ती हेच आपले स्वप्न. भाग 18. डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम पार्ट 18. तुम्ही आतापर्यंत पाहत आहात की आपण मधुमेह मुक्ती अभियान या अंतर्गत काही यूट्यूब व्हिडिओ हे करीत आहोत. त्यातील आपण काही भाग हा आतापर्यंत संपवलेला आहे. आपण सध्या आसनं कशी करावी आणि कुठली करणं आवश्यक आहे मधुमेही व्यक्तींसाठी ही आपण घेत आहोत. आणि त्यात आपण सगळीच आसनं बरीचशी जी महत्त्वाची आहेत ती घेत आहोत. यातील तुम्हाला जी सोयीस्कर होतील, जी तुम्हाला जमतील आणि दीर्घकाळ धारण करता येतील, म्हणजे आसन स्थिती घेतल्यानंतर थोड्या वेळ त्याच स्थितीमध्ये तुम्हाला राहता येईल, ती आसनं तुम्ही निवडायची आहेत आणि ती तुम्ही कंटिन्यू करायची आहे. कारण की मधुमेह जरी असला तरी एक 30-40 वर्षाच्या वयाच्या माणसाला असलेला मधुमेह आणि 60-70 वयाच्या माणसाला असलेला मधुमेह यात नक्कीच घेण्याच्या काळजीमध्ये फरक आहे. तर हे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांसाठी सरसकट आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता. तर आपण आत्तापर्यंत उभ्या स्थितीतील आसनं आणि बैठ्या स्थितीतील आसनं ही पाहिलेली आहेत. आज आपण पाठीवर झोपून करण्याची जी आसनं आहेत ती बघणार आहोत. पाठीवर झोपून करण्याची आसनं जी आहे त्यांची पण आपण काठिण्य लेवल ही हळूहळू वाढत नेणार आहोत. तर आता पाठीवर झोपून करण्याची जी आसनं आहेत, शयनस्थितीतील आसनं, त्यात तुम्ही प्रथम छानपैकी स्वच्छ वातावरणात आणि छान मॅट वगैरे टाकून तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर हळूवार एका कुशीवर बळून तुम्ही पाठीवर झोपायचं आहे. ही पूर्वस्थिती आहे. सगळ्याच आसनांच्या आधी तुम्हाला ही पूर्वस्थिती घेणं आवश्यक आहे. पूर्वस्थिती एकदा धारण केली की त्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत माझे बैठ्या स्थितीतील आसनाचे व्हिडिओ पाहिले असतील, तर त्यात आपण काही वज्रासन आणि भद्रासन हे सांगितलेले आहेत. तर त्यातलेच हे शयन स्थितीतील करण्याची आसनसुद्धा आपण करू शकतो. तर यातलं सुप्त वज्रासन, म्हणजे वज्रासन तुम्हाला माहितीच आहे की जेवणानंतर करण्याचं एकमेव आसन आहे. तिथे आपण खाली बसतो आणि त्यानंतर गुडघ्यावर आपण गुडघा दुमडतो. गुडघा दुमडून एक पाय आधी हळूहार उजवा पाय मागे घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावर ॲक्च्युली बसायचं आहे आपण. त्यानंतर डावा पाय मागे घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गुडघ्यावर आपण बसायचं आहे. व त्यामध्ये तुमचे जे पाय आहेत ते सरळच आहेत, क्रॉस वगैरे केलेले नाहीत, सरळच असे पाय आहेत. आणि त्यानंतर तसंच हळूहळू थोडीशी पोझिशन घेत, हाताचा आधार घेत हळूहळू पाठ जमिनीला टेकवायची आहे. किंवा मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं आधी तुम्ही झोपलेल्या स्थितीत आहात आणि त्यानंतर फक्त तुम्ही गुडघे दुमडून घेतलेले आहेत असंही करता येईल. किंवा आधी वज्रासनात बसायचं आणि त्यानंतर हळूहळू पाठ जमिनीला टेकवायची. तर असं करताना तुम्हाला लक्षात येईल की पाय जे आहेत, पायाचे गुडघे वाकलेले आहेत आणि त्याच वेळेला हात पण तुमचे इतर बाजूला आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला हवं असल्यास हात वर पण तुम्ही घेऊ शकता किंवा हात बाजूला पण ठेवू शकता. यामध्ये काय होतं आहे, नाभीचा भाग जो आहे तो चांगल्या प्रकारे ताणला जातो आहे. तर मणिपूर चक्र जे आहे ते चांगलं ॲक्टिवेट होतं. त्यामुळे सगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड ज्या तक्रारी आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला सुप्त वज्रासनाचा खूप छान उपयोग होतो. तसंच हाताचे म्हणजे खांदे, नंतर हात, पाय, गुडघा आणि त्याच्या खालचा पण भाग, तर संपूर्ण पायाचे स्नायू आणि हाताचे स्नायू यांची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सुप्त वज्रासनाचा उपयोग होतो. सुप्त वज्रासनामध्ये तुम्हाला आणखीन छान जमत असलं तर तुम्ही हात पाठीमागे बांधून घेतलेले आहेत असं पण करू शकता. वर हात घेऊन आणि ते वर डोक्याच्या वर ठेवलेले आहेत अशा पद्धतीने पण करू शकता. तर याच्यामध्ये आणखीन ताण वाढतो आणि त्या ताण अधिक वाढला की आपोआपच काय होतं की तुमचं अधिकाधिक पोटाचे उदराचे स्नायू जे आहेत ते असे ताणले जातात आणि त्याचबरोबर उदरातील अवयवसुद्धा छान ताणले जातात आणि त्यामुळे त्यांची पण शक्ती ही खूप छान वाढते. म्हणजे इथे पॅनक्रियाचं पण काम खूप छान सुधारतं. आणि पचनाच्या काही विकृती असतील, अधमान असेल, पोटामध्ये आटोप म्हणजे गॅसेस डिस्टेन्शन असेल, तर ते सुद्धा कमी व्हायला तुम्हाला सुप्त वज्रासनाने उपयोग होतो. म्हणजे हे सोपंच आसन आहे.
एकदा केलं की तुम्हाला ते सोपं वाटेल. तुम्हाला मी चित्रात दाखवतेच आहे की आसन कसं करायचं आहे ते. तर ते एक सुप्त वज्रासन हे आपलं पहिलं आसन आहे. नंतर त्याच्या पुढचं आसन जे आहे ते भद्रासन. तर भद्रासन तुम्ही पाहिलेलं आहे. बैठ्या स्थितीमध्ये आपण भद्रासन करतो तेव्हा गुडघ्यात पाय वाकवून अशा पद्धतीने वाकवतो की दोन्ही पायाची तळवे जे आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ते पाय वाकवतो. तर आता इथे फक्त आपल्याला सुप्त भद्रासन करायचं आहे, कारण शयनस्थितीतील आसन आपण पाहत आहोत. तर इथे तुम्ही आधी पाठीवर झोपायचं आहे आणि झोपल्यानंतर हळूवार तुमचे पाय एक एक पाय गुडघ्यातून वाकवत वाकवत जवळ आणायचा आहे. दुसरा पण पाय गुडघ्यातून वाकवून जवळ आणायचा आहे आणि ते दोघं एकमेकांना असे जवळ टेकलेले आहेत. अशी सुप्त भद्रासनची परिस्थिती आहे. आणि याच वेळेला तुमचे हात जे आहेत ते तुम्ही गुडघ्यावर आरामात रेस्ट करायचे आहे. तर सुप्त भद्रासनाची नंबर 1 पोझिशन ही अशा प्रकारची आहे. आणि तसंच त्यातलं एक दुसरं व्हेरिएशन आहे की सुप्त भद्रासनामध्ये आपण काय करतो की आपल्या हातांनी आपण ते अंगठे धरतो. तर ती अंगठे धरायची एक पोझिशन करायची आहे, फक्त ती शयन स्थितीमधल्या भद्रासनात करायची आहे. तर हे एक दुसऱ्या नंबरचं सुप्त भद्रासन आहे. तर हे सुद्धा आसन तुम्हाला मुख्य म्हणजे पायाचे स्नायू छान ताणले गेलेले आहेत. कंबर ही जी आहे, कटीचा भाग जो आहे तो अगदी मोकळा झालेला आहे आणि त्याच्यामुळे कटीच्या स्नायूंना चांगली ताकद देण्यासाठी जो मधुमेही व्यक्तींना प्रॉब्लेम आहे तो काय आहे की पाय बऱ्याच वेळा कमकुवत असतात, पाय दुखत असतात आणि पायाच्या स्नायूंमध्ये छान ताकद नसते, त्यामुळे काम करणं कमी झालेलं असतं, फिरणं चालणं कमी झालेलं असतं. तर ते छान वाढण्यासाठी सुद्धा तुम्हाला सुप्त भद्रासनाचा उपयोग होईल. आणि त्याच वेळा मांडीचे आतले स्नायूसुद्धा खूप छान ताणले गेलेले आहेत, त्यांना पण एक चांगला व्यायाम मिळालेला आहे. तर छोटं जेव्हा खूप जास्त व्यायाम करणं आपल्याला शक्य नाही त्यावेळेला तुम्हाला या आसनांचा नक्कीच उपयोग होईल. याच्या पुढचं जे आसन आहे ते आपण म्हणजे आता तुम्ही झोपलेले आहात, शयन स्थितीमध्ये आहात, पाठ तुमची जमिनीला टेकलेली आहे, दोन्ही पायांमध्ये एक थोडंसं अंतर ठेवलेलं आहे आणि अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे, एक पाय आता आपण पुढचं आसन कुठनं करणार आहोत, एक पाद उत्थान आसन. म्हणजे काय, एक पाय, पाद म्हणजे पाय, उत्थान म्हणजे उचलायचं आहे. तर एक पाय हा आपल्याला आता उचलायचा आहे आणि दुसरा पाय आपला सरळच आहे. तर एक पाय जेव्हा उचलायचा आहे तेव्हा तो गुडघ्यातून वाकवायचा नाही, हे महत्त्वाचं आहे. गुडघ्यातून न वाकवता आपल्याला पाय हळूहळू जमिनीपासून वर 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 उचलायचा आहे. तो वर उचलताना जेवढं शक्य होईल तेवढाच तो वर उचलायचा आहे. एकदा तुम्हाला जर शक्य होत नसेल तर हळूहळू रोज तुम्ही जसं कराल तसा तुमचा पाय हा वर हळूहळू जास्त जायला लागेल. आणि एका पोझिशनला तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तो तुम्ही अगदी काटकोनात वर घेता तेव्हा तर तुम्हाला काहीच त्रास होत नाही. पण आपल्याला इथे काय करायचं आहे, काटकोनात नाही घ्यायचं आहे. 45 डिग्रीच्या अंशामध्ये 45 अंशामध्ये आपल्याला तो पाय ठेवायचा आहे. तर एक पाद उत्थानासनमध्ये आपण एक पाय फक्त वर घेत आहोत. त्याच्याने काय होतं, एकतर आपले कमरेचे स्नायू पण छान मजबूत होतात, गुडघ्याला पण आपल्याला गुडघा आणि दोन्ही पायांमध्ये थोडंसं तणाव आल्यामुळे दोन्ही पायाचा आतले स्नायू जे आहेत ते सुद्धा छानपैकी त्यांना ताकद मिळते. आणि एक यातसुद्धा आपल्याला कटीच्या स्नायूंची पण ताकद आजमावायची आहे. हळूहळू आपण द्विपाद उत्थानासन करू शकतोय का, पुढची आसनं सर्वांगासन हलासन करू शकतोय का, त्यासाठी आपल्याला ही पूर्वस्थिती जमली पाहिजे. म्हणून सुरुवात करताना आधी एकपाद उत्थानासन करायचं. एकदा आधी उजवा पाय तुम्ही वर घेतलेला आहे तो खाली ठेवला की त्यानंतर परत डावा पाय घ्यायचा आहे, तो पण तसंच हळूहळू वर घ्यायचा आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खुशाल स्टूलसुद्धा खाली ठेवू शकता आणि मग पायाच्या बाजूला स्टूल ठेवायचा छोटासा बुटकासा आणि त्याच्यावर आधी पाय रेस्ट करायचा आहे. मग एकदा तुम्हाला ते जमायला लागलं, तिथले स्नायू ते तुमचे डेव्हलप झाले की त्यानंतर तुम्हाला स्टूल न ठेवता सुद्धा ते जमणार आहे. तर हे झालं एकपाद उत्थानासन. क्रमाने करायचं आहे, आधी उजव्याचं आणि नंतर डाव्याचं. दुसरं आसन आहे द्विपाद उत्थानासन. आता इथे जे आपण एक एक पाय वर घेतले आहेत त्याच्याऐवजी आपण आता काय करणार आहोत, पाय हे गुडघ्यातून ताठ आहेत आणि त्यानंतर दोन्ही पाय हळूहळू वर न्यायचे आहेत. वर नेताना गुडघ्यात पाय वाकवायचे नाहीत आणि जर तुम्हाला कमरेत कळ जाणवली तर मात्र तुम्ही थांबायचं आहे. कमरेत कळ नाही जाणवली तर तुम्ही ते आसन नक्कीच करू शकता. तर हळूहळू हे दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत आणि ते एका समस्थितीमध्ये 45 अंशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
ती एकदा पोझिशन अचीव झाली की तिथेच तुम्ही जरा 1 मिनिट किंवा 2 मिनिट किंवा जास्तीत जास्त 3 मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर हळूवार तो पाय खाली आणायचा आहे. असा कुठेही आपटायचा नाही आहे पाय, जोरात खाली आदळायचा नाही आहे. तर हळूहळू तुमचे पाय हे जमिनीवर खाली येणार आहेत. हे तुम्ही काउंट करू शकता. 1, 2, 3 असे आकडे मनात ठेवून तेवढ्या वेळ 10 आकड्यापर्यंत, 20 आकड्यापर्यंत, 50 आकड्यापर्यंत जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही ठेवायचं आहे. आणि हे नक्कीच तुमचं दिवसोगणिक तुमचा वेळ जो आहे तो वाढत जाणार आहे. तर हे द्विपाद उत्थानासनसुद्धा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. पायांची ताकद वाढवण्यासाठी, कमरेची ताकद वाढवण्यासाठी, कमरेचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि नॅव्हल रिजनला पण चांगल्या पद्धतीने ताकद मिळून तुमचं पचन किंवा गॅस जे आहेत ते पण बाहेर जाण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी ह्या द्विपाद उत्थानासनाचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आता याच्या पुढे एकदा द्विपाद उत्थानासन तुम्हाला यायला लागलेलं आहे. आता आपण आणखीन थोडं कठीण करणार आहोत की याच्यामध्ये आपण विपरीत करणी हे आसन करणार आहोत. विपरीत करणी हे जे आसन आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आता हे जे 2 पाय आहेत हे आपण द्विपाद उत्थानासन करू शकतोय. त्याच्यापुढे आपण आता ते काटकोनातही पाय हळूहळू आणू शकत आहोत. याच्यानंतर आपण विपरीत करणी करायला सुरुवात करणार आहोत. विपरीत करणी म्हणजे काय, आता इथे अक्षरशः तुमचं डोकं खालच्या दिशेला आहे आणि पाय वरच्या दिशेला आहेत. तर हे कसं करायचं आहे, पूर्वस्थिती शयनस्थिती आहे. त्यानंतर हळूहळू पाय हे वर उचलायचे आहेत. दोन्ही पाय एकाच वेळेला वर उचलायचे आहेत. गुडघ्यात पाय वाकवायचे नाहीत. आणि त्यानंतर एकदा ते पाय काटकोनात वर आले की त्यानंतर त्याला हळूवार कंबरसुद्धा वर उचलायची आहे. आणि कंबर वर उचलताना त्याला हळूवारपणे आधी जे तुमचे हात आहेत ते पाठीच्या मागे ते आधारासाठी ठेवायचे आहेत. दोन्ही बाजूला पाठीच्या मागे दोन्ही बाजूला आधारासाठी हात ठेवायचे आहेत. व्हर्टिब्रल कॉलमच्या दोन्ही बाजूला उजवीकडे आणि डावीकडे असे ते हात पाठीला पॅरेलल अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि त्याचा आधार घ्यायचा आहे कंबर वर उचलण्यासाठी. आधार घेत घेत कंबर हळूहळू वर उचलली की तेव्हा पाठीला आधार हा आहेच तुमच्या, आणि त्याच्यामुळे तुम्ही ती पाठ तोलून धरू शकता आहात. आणि हे करताना कुठेही मानेला झटका येणार नाही, कुठेही तुमची पटकन कुठला तरी स्नायू दुखावला जाणार नाही, याची मात्र तुम्ही नक्कीच काळजी घ्यायची आहे. आणि असं करताना पाठीला जेव्हा तुम्ही आधार देत आहात, आधार देत देत तुमचे पाय हे सरळ वर आलेले आहेत आणि तुमची नजर जी आहे ती पायाच्या बोटांकडे आहे. नजर नेहमी कुठे आहे, पायाच्या बोटांकडे आहे. आणि अशा वेळेला तुम्ही ती स्थिर स्थिती ही धारण करायची आहे. एकदा तुम्ही त्या स्थितीमध्ये आलात की ती पोझिशन अचीव झाल्यानंतर तिथेच तसंच थांबायचं आहे. आता इथे तुम्हाला काय दिसेल की हनुवटी ही तुमची आपोआपच छातीला टेकलेली आहे. हनुवटी छातीला टेकली याचा अर्थ काय झाला की विशुद्ध चक्र जे आहे ते आपल्या इथे आहे गळ्याच्या ठिकाणी. तर ते विशुद्ध चक्राला छान मसाज मिळालेला आहे. विशुद्ध चक्र जे आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे. हे विशुद्ध चक्रावर कार्य करणारं अशा पद्धतीचं आसन आहे. तर इथे तुम्हाला हार्मोनल जे काही डिस्टर्बन्स असतील, थायरॉईड ग्रंथीसंबंधी काही आजार असतील तर ते सुद्धा बरं व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. म्हणजे हे आसन जर तुम्हाला यायला लागलं तर हळूहळू तुम्हाला त्याच्या पुढची जी आसन आहेत, हलासन, कर्णपीडासन, हे सुद्धा तुम्हाला येणार आहे. तर त्यामुळेच तुम्हाला हे विपरीत करणे आधी येणं हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॅलन्सिंगचं टेक्निक खूप छान सुधारतं. पाठीचे स्नायू छान मजबूत होतात, कमरेचे स्नायू छान मजबूत होतात, पाय तुमचे छान मजबूत होतात. आणि तसंच तुमच्या विशुद्ध चक्र हे ॲक्टिवेट झाल्यामुळे साहजिकच काय होतं आहे, तुमचं थायरॉईड फंक्शनिंग खूप चांगलं होतं आहे आणि त्यामुळे एक हार्मोनल बॅलन्स व्हायला शरीराचा सुरुवात होते. त्यामुळे विपरीत करणेसुद्धा खूप महत्त्वाचं आसन आहे. यानंतरचं जे आसन आहे ते याचीच पुढची स्थिती आहे. प्रत्येक वेळेला आपण पुढची स्थिती घेणार आहोत. तर आता पुन्हा तुम्ही शयन स्थितीमध्ये झोपायचं आहे. आणि शयन स्थितीमध्ये झोपल्यानंतर आत्ता आपल्याला पुढचं आसन कुठलं करायचं आहे, तर हलासन आपल्याला आसन करायचं आहे. हलासनामध्ये काय आहे की तुम्ही सरळ छानपैकी झोपलेला आहात. त्यानंतर तुमचे पाय हे जवळजवळ आहेत आणि हळूहळू पाय आता वर घ्यायला सुरुवात करायची आहे. दोन्ही पाय एकदमच वर घ्यायचे आहेत. दोन्ही पाय एकदम वर घेतल्यानंतर हळूहळू ते काटकोनात आले आहेत. काटकोनाच्या पुढे नंतर आणखीन ते आता डोक्याच्या बाजूला वळवायला सुरुवात करायची आहे.
त्या दोन्ही पायांना एकाच वेळेला. डोक्याच्या बाजूला तुम्ही हळूहळू वळवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही हलासन करतात एकदा तुम्हाला 45 डिग्रीला ठेवायला त्रास होत होता, पण 90 डिग्रीला तुम्हाला बरं वाटतं आहे की ते छान उभे राहत आहेत. आणि त्यानंतर आणखी पूर्ण पाय मागे सोडून दिल्यानंतर तर खूपच बरं वाटतं, कारण की पाय मागे गेल्यानंतर त्याचा जो भार आहे, जो आपण तोलून धरला होता कमरेवर, तर तो आता अगदी लगेचच ते प्रेशर नष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे ते गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने गेल्यामुळे ते अगदी सहजरित्या मागच्या बाजूला टाकले जातात. तर पाय दोन्हीही मागे न्यायचे आहेत आणि ते हळूहळू जमिनीला रेस्ट करायचे आहेत. आणि त्याच वेळा तुमचे दोन्ही हात जे आहेत ते शरीराच्या बाजूला समस्थितीत, शरीराला सम अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि एकदा ती स्थिती अचीव झाली की त्यानंतर मात्र संथ लयीमध्ये श्वास घ्यायचा आहे. या स्थितीमध्ये तुम्ही अधिक काळसुद्धा राहू शकता. अगदी 5 मिनिटापर्यंत सुद्धा हलासनामध्ये राहायला हरकत नाही, जर तुमच्या मानेला फार ताण पडत नसेल तर यातही तुम्ही बघाल की उदराचे स्नायू हे छान कॉम्प्रेस झालेले आहेत आणि त्यामुळे उदरातील अवयवांचं कार्य, उदराच्या स्नायूंचं कार्य चांगलं होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. आणि याच वेळेला तुम्हाला काय दिसणार आहे की छानपैकी पायाचे स्नायूसुद्धा ताणले गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनाही ताकद मिळणार आहे, कमरेला ताकद मिळणार आहे आणि विशुद्ध चक्रसुद्धा ॲक्टिवेट होणार आहे. विशुद्ध चक्र आणि मणिपूर चक्र दोन्ही या ठिकाणी ॲक्टिवेट होणार आहे. त्यामुळे हे सुद्धा आसन खूप महत्त्वाचं आहे, पण जमलं तरच करायचं आहे. कमी वयाच्या लोकांची, ज्यांची हाडं व्यवस्थित मजबूत आहेत आणि ज्यांनी पूर्वी कधी हे थोड्या पद्धतीने पुढच्या स्टेजला जायचं, एकदम आसन करायचं नाही. आणि हलासन जसं आहे तसंच कर्णपीठासन एक आहे. म्हणजे काय, याच्यात काय दिसतं तुम्हाला की पुन्हा तुम्ही शयनस्थितीमध्ये झोपलेले आहात, छानपैकी पाठीवर तुम्ही झोपलेले आहात आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू दोन्ही पाय वर घ्यायला सुरुवात करायची आहे. दोन्ही पाय वर घेतल्यानंतर काय होणार आहे, तर हळूहळू पाय वर घेतल्यानंतर पुन्हा ते वर काटकोनात आलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा ते डोक्याच्या मागच्या बाजूला आणायला सुरुवात करायची आहे. अचानक पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स आहे. तर त्यानंतर पाय जे आहेत ते असे न्यायचे आहेत की कानाच्या बाजूला तुमचे दोन्ही पाय आहेत. तुम्हाला चित्रात ती स्थिती दिसते आहे. तर कानाच्या बाजूला दोन्ही पाय आहेत, अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा ते ठेवलेले आहात तेव्हा तुम्हाला छान मग नंतर रिलॅक्स वाटते. तर ही स्थिती तुम्ही 2 ते 3 मिनिट धारण करू शकता. हे थोडंसं कठीण आसन आहे. याच्या पुढेही आणखी शयनस्थितीतील थोडी आसनं आहेत. तर पुढच्या भागात आपण शयनस्थितीतील म्हणजे पाठीवर झोपून करण्याची आसनं आणि पोटावर झोपून करण्याची काही आसनं असं आपण पुढच्या भागात बघूया. आजच्या भागात एवढंच. निरोगी राहा, स्वस्थ राहा, मधुमेहमुक्त राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय आयुर्वेद, लिव आयुर्वेद.